तुम्ही ही जर शाबू बटाट्याची चकली करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे बघा कसली खुसखुशीत आणि खमंग होते बघा ही चकली. तर 1 किलो साबुदाणा घेतले मी येथे आणि 1 किलोसाठी साबुदाण्यासाठी 2 किलो बटाटे घेतलेत बघा. शाबू हा 1 किलो शाबू रात्रीच मी भिजवत ठेवलेला होता बघा. रात्री भिजवून घेतला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 2 किलो बटाटे शिजवून साल काढून खिसून घ्यायचे, कारण खिसून घेतल्यावर गाठी राहत नाहीत. त्यानंतर मग साबुदाणा असा हाताने किवचून चांगला मळून घ्यायचा बघा. त्यानंतर मग साबुदाणा आणि बटाटा हा मिक्स करून त्यात आवडीप्रमाणे तिखट मीठ टाकून घ्यायचे बघा. तुम्ही लाल बुक्का टाकू शकता किंवा हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि असं छान असं मळून घ्यायचं. सगळे हे मळण्यावरच असतं बघा. छान असा गोळा झाला पाहिजे. हे बघा कसला भारी गोळा झाला आहे आणि खाली परातीला सगळं चिकटलेलं निघलं आहे सुद्धा. त्यानंतर मी हा साच्यात गोळा करून छोटासा भरून घेतला. त्यानंतर हे चकल्या छान छान असे पडत आहेत बघा. एकसुद्धा चकली अशी मध्ये आधी तुटत नाही बघा. खूप छान अशा चकल्या होतात आणि त्याप्रमाणे मी सगळ्या चकल्या अशा ह्या करून घेतल्यात बघा. खूप छान अशा चकल्या झाल्या. त्यानंतर तुम्हाला तळूनसुद्धा मी दाखवते. तळताच हे बघा तळाय टाकल्यावर ना खूप छान अशा फुलतात बघा. खूप छान असे म्हणजे अजिबात ही चकली म्हणजे ती हे होत नाही, कठीण होत नाही, खुसखुशीत होते. शाबूसुद्धा छान फुगलाय बघा. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की कशी होते ते. चला तर मग बाय.